नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो. तर बॅनर बघून आपल्याला समजलंच असेल की मी कुठे आलो आहे ते. तर मी आलो आहे आपल्या नेरळच्या आगरी समाज हॉलला, जिथे AC हॉलचं आज उद्घाटन आहे आणि महेंद्र शेठ घरत हे प्रमुख पाहुणे आहेत. तर अध्यक्षांनी थोडं काम पण दिलं आहे मला आणि मोहन मामाला, जे दाखवील तुम्हाला नंतर काय काम आहे ते. तत्पूर्वी आपण चहा पाणी करू आणि बाकीचं हॉल तुम्हाला वरचं खालचं दाखवतो किती जागा आहे ते खाली चहा पाण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर चहा तर मी घेत नाही, पाणी घेऊ आणि पुढच्या कामाला लागतो मी. त्याला छोटा बॅनर दिला तो पुढे कातळे तो माग ना स्टेजचा बॅनर माग ना. झालं का तुमचा फटाफट? तर मित्रांनो, पाहुणे यायला वेळ आहे, तोपर्यंत तुम्हाला मी टेरिसला घेऊन आलो दुसऱ्या मजल्यावरती. इथे आपली जेवणाची व्यवस्था आहे. इथे भरपूर पाहुणे एका वेळेत जेवण करू शकतात. टेबल, खुर्च्या, जेवणाची भांडी पण आहेत. टेरिसला आहे हा भाग, बघतो आपण खूप मोठा आहे. जेवढा मोठा खाली जो आपला ग्राउंडला हॉल आहे विदाऊट AC वाला, तेवढीच मोठी जागा आहे ही AC हॉलची पण आहे याच्यावरची पण. हे AC हॉलच्या बाहेरचे गणपती बाप्पांचं इथे एक मस्त मूर्ती लावले आणि आतमध्ये बघू, आता जाऊ आपण. छत्रपती शिवाजी महाराज आणि सोबत हुतात्म्यांचे फोटो आपल्याला बघायला मिळतात. खूप सुंदर असे फोटो लावलेले आहेत. कर्जत तालुका आगरी समाज संघटना माझे अध्यक्ष आदरणीय नागोशेठ गवळी बाबा उपस्थित झाले. त्यांचंही आजच्या या कार्यक्रम सोहळ्याच्या निमित्ताने कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय माजी अध्यक्ष नागोशेठ गवळी बाबा यांचंही हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मंचावर स्थान बनवावं. माझा मित्र जितेंद्र सूत्रसंचालन करतोय आणि माझ्या मागे आपण हॉल बघू शकता. खूप मोठा हॉल आहे आणि लाइटिंग वगैरे खूप छान केले, त्याच्यामुळे एकदम मस्तपैकी दिसतोय. तर आता आपण खाली जाऊया, पाहुणे यायची वेळ झाली आहे. फोटोग्राफर मनोज, पत्रकार महेश आणि मी, आम्ही इथे थोडंसं गप्पा चालले होते आमच्या. तेवढ्यात मोहन मामा आले आणि मला कामाची आठवण करून दे, आपल्याला जे काम करायचं ते करूया आपण. ते मामा आलेले आहे तिथे, हे बघा. मामाना आणि मला एक काम दिलं तर जोखमीचं. नेरळ कळंब राज्य महामार्ग आहे हा, त्याच्या बाजूला इथे हे बघा हुतात्म्यांचं इथं एक मूर्ती आहे, त्याचं पूजन होईल आणि त्याचं पूजन झाल्यानंतर हे बाजूलाच आपलं समाज हॉल आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. सर्व लोक इथे आलीत आणि पाहुण्यांची वाट बघतात. थोडी ट्रॅफिकमुळे त्यांना वेळ झालेला आहे. हे बघा समोर हे आपलं समाज हॉल आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. तर मूर्तीला हार घालायला महेंद्र शेठनी ताईंना सांगितलं, नगराध्यक्ष मॅडमला सांगितलं त्यांना घालू दे म्हणून. तर आपला समाज स्त्रियांचा किती मान करतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये दिसून येतं आहे. की पहिला मान आपण त्यांना देतो. त्यांनी स्वतः हार घेतला नाही, त्यांना सांगितलं की तुम्ही मूर्तीला हार घाला. हिराजी पाटील अमर रहे, अमर रहे, अमर रहे. हिराजी पाटील अमर रहे. याच्या पुढचं जे काम होतं ते मोहन मामाचं आणि माझं होतं. हॉलला रिबिन बांधून पाहुण्यांना उद्घाटनासाठी रेडी करायचा हॉल. की आपण महाराष्ट्र गीतासाठी आपल्या जागेवर उभं राहावं. महाराष्ट्र राज्यगीत झाल्यानंतर अध्यक्षांनी एक एक करून सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि जे नवनिर्वाचित सदस्य जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच
बदलापूर आणि अंबरनाथ येथे जे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष जे निवडून आलेले आपल्या समाजाचे लोक आहेत त्यांना पण आमंत्रित केले होते. त्यांचं पण कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने मान सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे. आपण समोर बघतोय आता. अध्यक्ष येणाऱ्या पाहुण्यांना आणि समाज बांधवांना पुढे येऊन बसा ही विनंती करतात वारंवार. त्याच्यामुळे संघटना अजून मजबूत होते. हे अध्यक्षांचं काम खूप चांगलं आहे. समाजाचे उद्योजक, तरुण उद्योजक मयूर पिसेकर, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, पंचायत समिती सदस्य भगवान शेठ चंचे, पंचायत समिती सदस्य महेश खारीक आणि महेश विर्ले, रेश्माताई जोशी असे भरपूर आपले नवीन जे सदस्य आहेत ते आमंत्रित होते आणि सगळ्यांचा योग्य मान सन्मान आपण इथे केलेला आहे. हुतात्मा हिराजी पाटील, हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या फोटो फ्रेम, एक सन्मानचिन्ह, मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन आपण सर्व आमंत्रित पाहुण्यांचं स्वागत इथे केलेलं आहे. हे समोर आपल्याला दिसतंय. आलेल्या पाहुण्यांचे सत्कार झाल्यानंतर त्यांचे भाषण झाले आणि त्यांनी संघटनेचे आभार मानले. त्याच्यानंतर अध्यक्षांनी सूत्र हातात घेतले. आपण तिकडे जाऊ आता. कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले माननीय आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ माननीय महेंद्र शेठ घरत, आदरणीय नगराध्यक्षा रुचिराताई घोरपडे, प्रदीप पाटील न्यायालयांचे चिरंजीव, युवा उद्योग मयूर पिसेकर, सर्व उपस्थित मान्यवर ज्यांचा आपण सत्कार केला की नवनिर्वाचित सर्व मारुती बाबू घारे, श्री भगवान चिंचे, महेश विर्ले, महेश खारीक, नितीन धुळे, रेश्माताई जोशी. आपण तर मित्रांनो, हा AC हॉल महेंद्र शेठ यांच्या सौजन्यातूनच उभा राहिलेला आहे आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यानं भाषणातून आणि सांगितलं की पुढे पण काही जी मदत लागेल समाजाला ती पण ते करायला तयार आहेत. तर आपल्या आता जो समाज हॉल आहे त्याच्या बाजूला एक प्लॉट आहे, तो विकत घेऊन तिथे बिल्डिंग बनवायची एक, आणि तिथे आपल्या समाजाच्या मुलांसाठी एक वसतिगृह आणि एक चांगलं वाचनालय उभं करायचं हे स्वप्न आहे संघटनेचं आणि यासाठी ते मदत करायला तयार आहेत कधी पण, असं ते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर लवकरच ते पण स्वप्न संघटनेचं पूर्ण होईल आणि त्यासाठी संघटनेने त्यांचे आभार मानले पुन्हा एकदा. राष्ट्रगीत संपल्यानंतर अध्यक्षांनी कार्यक्रम संपला असं जाहीर केलं. तर मित्रांनो, आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय.